सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तीनही जिल्ह्यांना पडणार आहे। बात एक तरफ से हुई नहीं, दोनों तरफ से बात अगर आप देखें तो सिर्फ प्रेस में हुई है। और हमने यही कहा है कि महाराष्ट्र के हित के हो, समाज के हित के लिए हो, इस देश के हित के लिए हो, अगर कोई भी साफ दिल से साथ में आना चाहता है इस भ्रष्ट सरकार के खिलाफ, जो एंटी महाराष्ट्र है, जो भाजपा एंटी महाराष्ट्र है, जो भाजपा एंटी मुंबई है, उनके खिलाफ कोई आना चाहता है तो हम खुले दिल से स्वागत करेंगे। दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यायला पाहिजे, कारण ज्या प्रकारे केवळ माध्यमामध्ये चर्चा होती फक्त मनसे म्हणते की प्रस्ताव तरी पाठवावा म्हणून। बघा, आमचं एकच म्हणणं आहे, जेव्हा तिथून काही बात सुरू झाली आम्ही देखील प्रतिसाद दिला। आता महत्वाची गोष्ट ही आहे की कोण हे म्हणाले मला माहित नाही, त्यांच्या वरिष्ठांकडून कोणीतरी पुढे यावं, पण महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही जिथे आहोत तिथेच आहोत। आणि एक तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्राच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, समाजाच्या हितासाठी जे महाराष्ट्र द्वेष्टी भाजप आहे त्यांच्या विरुद्ध, भ्रष्ट भाजप आहे किंवा यशस्वी आहे त्यांच्या विरुद्ध कोणी जर एकत्र येत असेल तर आम्ही त्यांचं